त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्ज वसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापायी सुख नाही, कर्ज म्हणजे नरक, कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक. सावकाराचा माणूस म्हणून बाबा त्याची बडदास्त ठेवत होते. घरात चांगली भाजी करावयास सांगितली, केळीची पानं आणून ठेवली. आईला सूचना देऊन वडील शेतावर निघून गेले. तो मनुष्य ओटीवर बसला होता. आईने त्याला चहा करून दिला. घरातील चहापत्ती संपली होती, तरी शेजारून आई घेऊन आली. चहा पानानंतर आईने कढत पाणी त्याला अंघोळीला दिले. त्या कारकुनाने अंघोळ केली, परंतु स्वतःचे धोतरही त्याने धुतले नाही. सावकाराचा नोकर तो, श्रीमंताच्या कुत्र्यालाही मान असतो. त्या सावकाराच्या माणसाचे ओंगळ धोतर माझ्या आईला धुवावे लागले. माझे वडील शेतावरून आले. तुमचे स्नान वगैरे झाले का? होय, मी तुमची वाट पाहत होतो. तुमच्याजवळ बोलून हिशेब करून पैसे घेऊन मला सायंकाळी विसापूरला मुक्काम करायचा आहे. आई त्रासली होती, संतापली होती. वडील शांतपणे पूजा करू लागले, तरी त्यांच्या मनातील खिन्नता बाहेर डोकावत होती. मग काय भाऊराव, व्याजाचे पैसे काढा. आज 75 रुपये तरी दिलेच पाहिजेत. हे पहा वामनराव, इकडून तिकडून भर घालून 25 रुपये तयार ठेवले आहेत. आज इतकेच घ्या, मालकाची समजूत घाला. मालक ऐकणार नाहीत. मी पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. घर कसले, नावाला 4 भिंती आहेत, ते बांधायला सुद्धा तिच्या पाटल्या विकाव्या लागल्या. घर बांधायला पाटल्या विकल्यात, सावकाराचं देणं द्यायचं बायको विका. आई बाहेर आली. या ओटीवरून चालते व्हा, असे बोलायला तुम्हाला लाज वाटत नाही का? त्या सावकाराला सांगा घरादाराचा लिलाव करा. ठीक आहे, या महिन्यात तुमच्या घरादाराची जप्ती कुणीही वाचवू शकणार नाही. तू घरात जातेस की नाही? आई घरात गेली, रडत बसली. 25 रुपये घेऊन कारकून निघून गेला. तुम्हा बायकांना अक्कल नसते. वडिलांच्या आवाजात राग होता, पण त्याहून जास्त असहाय्यता. घरभर शांतता पसरली. त्या शांततेत फक्त आईचे हुंदके ऐकू येत होते.